बुद्धीचा दाता गणपती बाप्पाला वंदन करून, प्रभू रामचंद्राला वंदन करून, श्रोते सज्जन मायबाप चरणी नतमस्तक होऊन कथेचं अनुसंधान हनुमंताने त्या ठिकाणी 14,000 बनकर मारलेले आहेत, 80,000 किंकर मारलेले आहेत, अशोक वनाचा विध्वंस केलेला आहे। त्यामुळे राजा रावणाला अतिशय राग आलेला आहे। वानर जाणनी महाबळी प्रहस्त सुता जंबुमाळी रावणे पाचारणी जवळी गुजत्या जवळी सांगता। आणि महाबळी असणारा हनुमंत पाहून, हनुमंताचा पराक्रम पाहून रावणाने प्रहस्ताचा मुलगा असणारा जंबुमाळी याला जवळ बोलून घेतलेला आहे। आणि आता रावण त्याला काय सांगत आहे? मारिले किंकरा बनकरा विध्वंसीले मनोहरा तो तुवा मारावा वानरा युद्धी दुर्जर गांजणी। हे जंबुमाळी त्या ठिकाणी ज्याने 14,000 किंकर 80,000 त्या 14,000 बनकर 80,000 किंकर मारणारा असा हनुमंत आहे, त्याचा तू त्या ठिकाणी जाऊन त्याला मारून ये असं त्या ठिकाणी राजा रावण त्याला सांगत आहे। वानर न मरता देख तुझ परतल्या एक तरी तू हरविले नासिका नपुंसक राक्षसात। हे जंबुमाया, तू जर त्या ठिकाणी हनुमंताला जर मारून नाही आला, तू जर तसाच परत आला तर त्या ठिकाणी तुझं नाक कापलं जाईल असा दम त्या ठिकाणी रावण जंबुमायाला देत आहे। वानरा न करवे मर्दन तेव्हाची तुझे काळे वदन रास भार होणा अपमान मुते वापन मस्तका। हे जंबुमाया, तू जर हनुमंत बाप्पाला जर मारलं नाही तर त्या ठिकाणी तुझ्या तोंडाला काय लावलं जाईल, तुझी वरात त्या ठिकाणी गाढवावर काढण्यात येईल, तुझ्या कपाळावर तुला त्या ठिकाणी लघवीने तुझ्या अंगात त्या ठिकाणी घालण्यात येईल। त्यामुळे तू हनुमंताला मारून ये असं रावण जंबुमायाला बोलत आहे। ऐसी एक वचन बळी युद्धा धाडीला जंबुमाळी तोही वीरातूर बाळी क्रोधानळी चालला। आणि अशा प्रकारे रावणाने जंबुमायाला त्या ठिकाणी दम दिलेला आहे आणि आता हनुमंताशी युद्ध करण्यासाठी पाठवलेला आहे। तोही त्या ठिकाणी अतिशय बलाढ्य वीर होता, तोही त्या ठिकाणी रागाने आता हनुमंताशी युद्ध करण्यासाठी चालला आहे। महाखरी झुंपीला रथ शस्त्र सामुग्री घालणी समस्त धनुष्य घेऊन अत्यंभूत आला युद्धार्थ जंबुमाळी। आणि आता हनुमंताकडे जंबुमाळी त्या ठिकाणी आपल्या रथाला त्या ठिकाणी गाढव जुंपलेले आहेत, आपल्या रथामध्ये यंत्र सामग्री भरलेली आहे आणि आता हनुमंताशी युद्ध करण्यासाठी आता जंबुमाळी निघालेला आहे। तणत्कारणीय मेढा क्रोधे गरजे वानरा पुढा किंकर बनकरांच्या सुडा घ्यावया रोकडा मी आलो। आणि आता जंबुमाळी हनुमंताला बोलत आहे की हे हनुमंता, मी त्या ठिकाणी 14,000 बनकर आणि 80,000 किंकर जे तो मारलेले आहेत आणि त्यांचा बदला घेण्यासाठी मी आलेला आहे आणि आता तो माझ्याशी युद्ध करण्यासाठी तयार हो। मारिन राक्षसांच्या कोटी अवघ्या शेवटी रावण। आणि आता त्या ठिकाणी हनुमंत अतिशय त्या ठिकाणी जंबुमायाला अतिशय गोड बोलत आहे। तो सांगत आहे की तुम्ही आमच्या सीता माऊलीला त्या ठिकाणी घेऊन आलेला आहे, त्यामुळे आता मी तुम्हाला मारल्याशिवाय राहणार नाही आणि सगळ्याच्या शेवटी रावणाला देखील मी मारल्याशिवाय राहणार नाही। जम्मू तुझी आवड मोठी किंकर
भेटी तुझ मी करीन उठाउटी रथ संपुटी समवेत. आणि हनुमंत बाप्पा आता जंबू मायाला बोलत आहे की हे जंबू माया, तुला किंकराची आणि बनकराची भेट घेण्यासाठी त्या ठिकाणी घाई झालेली आहे, तर तुला आता तुझ्या रथासहित त्यांची भेट घेण्यासाठी पाठवतो असं हनुमंत बाप्पा त्या जंबू मायाला बोलत आहेत. अर्धचंद्र बाणस मेळी हनुमान विंदिला कपाळी बाण हिळसणी ते काळी लागला निढळी जंबूच्या. आता जंबू माया हनुमंताशी युद्ध करण्यासाठी त्या ठिकाणी तयार झालेले आहे. जंबू मायाने अर्धचंद्र नावाचा बाण काढलेला आहे, हनुमंतावर मारलेला आहे, परंतु हनुमंत बाप्पा वज्रदेही असल्यामुळे बाण हनुमंताला लागला नाही. तो बाण परत जंबू मायाकडे आलेला आहे आणि जंबू मायाच्या कपाळावर लागलेला आहे. लागत बाणाचा घात जंबू माळी पडला मूर्छित हनुमान गद गदा हसत विपरीतात येते झाला. आणि जो जंबू मायाने हनुमंतावर बाण मारला तो वज्रदेही असल्यामुळे तो बाण त्या ठिकाणी हनुमंताला लागला नाही आणि तोच बाण जंबू मायाच्या कपाळावर लागला. जंबू माई मूर्छित पडला. हे पाहून आता हनुमंतराय हसू लागलेले आहेत. सावध होऊन जंबू माळी वर्षाला से बाण जाळी बाण कोंदले नभस्थळी भूमंडळी शरजाळ. आणि आता जंबू माये मूर्छेतून सावध झालेला आहे आणि अनेक बाण त्या ठिकाणी ज्या ठिकाणी पावसाचा वर्षाव व्हावा त्या पद्धतीने हनुमंतावर आता जंबू माई बाणाचा वर्षाव करू लागलेला आहे. रामस्मरणे अति समर्थ बाणा माझी हनुमंत रण देंडा स्वयं नाचत आगी आघात लागेना. आणि कित्येक बाणाचं त्या ठिकाणी जाळ हनुमंतावर त्या जंबू मायाने टाकलं होतं, परंतु वज्रदेही हनुमंत बाप्पा असल्यामुळे हनुमंताला आता बाण लागत आहे. त्या बाणाच्या जाळ्यामध्ये आता हनुमंत बाप्पा नाचू लागलेले आहे. पंचक्रोश शिरा सोज्वळी कपीने हाणिले जंबू माळी गेरे विंदनी बाण जाळी केली रांगोळी शिळेची. आता हनुमंताने 5 योजने त्या ठिकाणी एक भली मोठीशी त्या जंबू मायावर फेकलेली आहे, परंतु जंबू माया सुद्धा पराक्रमी होता. 4 बाण टाकून त्या जंबू मायाने त्या शिळेचं तुकडं केलेलं आहे. कोपणीय हनुमंते विशाळ वृक्ष घेऊन हाते वेगे हानिता जंबूते बाणे वृक्षाते छेदिले. आता हनुमंत बाप्पाने मोठं झाड घेतलेलं आहे आणि त्या जंबू मायावर टाकलेलं आहे, परंतु त्या झाडाचा देखील त्या ठिकाणी जंबू मायाने तुकडं केलेलं आहे. लाग वेगाची निलवला आहे चौबाणी विंदवणी पाहे वृक्ष केला तीळ प्राय जाहले आचार्य हनुमंता. आणि 4 बाणाने त्या वृक्षाचे ते तुकडे त्या जंबू मायाने केलेले आहेत. थोडं हनुमंत बाप्पाला देखील आश्चर्य वाटलेलं आहे. जीवे घ्यावा हनुमंत निर्वाण परी गगनयुक्त रागे काढीला दगदगीत करावा या अंत वानरा. आता हनुमंताला मारण्यासाठी जंबू मायाने जो त्या ठिकाणी दैवशक्तीचा घंटायुक्त असणारा आता परीघ काढलेला आहे. परीघ घेऊन करतळी गर्जिनला जंबू माळी वानर तुझी करीन होळी गाव साभाळी हनुमंता. आता परीघ हातामध्ये घेतलेला आहे आणि आता जंबू माई म्हणतो त्या ठिकाणी ह्या परीसाने तुझे हे हनुमंत आता राखरांगोळी केल्याशिवाय सोडणार नाही. माझ्या परीघाचा घात निश्चयनी मला हनुमंत कैसे राखेल रघुनाथ रणवृत्ती
हनुमंताचा त्या ठिकाणी पराक्रम तू पहा. त्या ठिकाणी तुझा प्रभू रामचंद्र सुद्धा आता तुला वाचू शकणार नाही असं जंबूमाई हनुमंताला बोलत आहे. रावणने मिले आहे माते, जीवे मारावे वानराते, कोण निवारील माझ्या परिघाते, हनुमंता ते वाचवावया. हे हनुमंता, मला माझी रावणाने नेमणूक केलेली आहे की तुला मारण्यासाठी. आता माझ्या परिघाने तुला कोण वाचवतोय ते बघ तू. त्या ठिकाणी तुझा साक्षात प्रभू रामचंद्र आला तरी तो वाचू शकणार नाही. एवढा असा पराक्रमी तो परिघ आहे असं जंबूमाई हनुमंत बाप्पाला बोलत आहे. परिघ येताती वेगेसी, हनुमान जाणे लगुलगवासी, अंग चुकविले घायासी, वेगे आकाशी उडाला. आणि आता जंबूमायाने हनुमंतावर परीस टाकलेला आहे. परंतु तो परिसू त्या ठिकाणी परिसाचा तो मारा हुकवण्यासाठी हनुमंताने आकाशात उड्डाण केलेलं आहे. परंतु परीस सुद्धा आता हनुमंताची पाठी सोडित नाही. शस्त्र देवता पहिलाठी, परिघ गेला हनुमंता पाठी, उच्चे परिघा घातली मिठी, चेपिली घाटी देवतेची. आणि परिघाचा घात हुकवण्यासाठी हनुमंताने आकाशात उड्डाण केलं. परंतु त्या ठिकाणी ते देवता परिघ नावाची देवता त्या ठिकाणी हनुमंताची पाठ सोडत नाही. हे पाहून हनुमंताच्या सेफ्टीने आता मागून आलेले आहे आणि आता त्या परिघाची त्या ठिकाणी घाटी चेपलेली आहे. देवता म्हणे ग हनुमंता, तुझ मी शरण आलीये आता, शस्त्र शक्ती जास मस्ता, शरणागता तुझ होती. आणि आता आपला जीव वाचवण्यासाठी त्या ठिकाणी परिघ त्या ठिकाणी त्या हनुमंताला बोलत आहे की त्या ठिकाणी आम्ही तुम्हाला शरण आलेला आहे तर आम्हाला त्या ठिकाणी सोडून दे. सर्व शस्त्र देवता त्या ठिकाणी हनुमंता तुला आम्ही शरण आलो आहोत. शस्त्र शक्ती जास मस्ता, शस्त्र शक्ती भूत शक्ती, आणि मंत्राच्या मंत्र शक्ती, अवघ्या तुझ शरण येती, मज मारुती वाचविलिया. आणि शस्त्र त्या ठिकाणी शक्ती, मंत्र शक्ती, ह्या सर्व त्या ठिकाणी शक्ती हे हनुमंता तुला शरण येत आहेत. तुला शरण आम्ही आलो आहेत. तू त्या ठिकाणी माझा प्राण वाचव असं परिघ त्या ठिकाणी हनुमंताला बोलत आहे. सोडणी पुच्छाचे बंधन, शस्त्र देवता वाचवण, शक्ती मंडळा लोटांगण, घाली आपण हनुमंता. आणि आता त्या सर्व शक्त्या त्या ठिकाणी हनुमंताला शरण आल्यामुळे हनुमंताने जे शेपटीने जे त्या शस्त्र देवतेचं त्या ठिकाणी नरड धरलं होतं ते नरड सोडलेलं आहे. आता हनुमंत बाप्पा त्या सर्व त्या ठिकाणी शस्त्र देवताला त्या ठिकाणी आलिंगन देत आहेत. मारून शरणागता, म्हणून वाचविली शस्त्र देवता, भूती भजावे श्री रघुनाथा, या बुद्धी समस्ता शक्ती बंदी. आणि शरणागताला मारू नये म्हणून हनुमंताने त्या शस्त्र देवताला मंत्र देवताला त्या ठिकाणी सोडून दिलेलं आहे. तव त्या शक्ती पैसमस्ता, ओवाळी ती हनुमंता, करिता राक्षसांच्या घाता, आम्ही युद्धाता तुझ साह्य. आणि त्या सर्व शक्ती बोलू लागलेल्या आहेत ते हे हनुमंता त्या ठिकाणी तुला युद्धामध्ये त्या ठिकाणी आम्ही सर्व सहाय्य करू. सीता मुची आद्य शक्ती, ती सगांजी तो लंकापती, राक्षसाविन मुख याची आरती,
साह्य सर्वार्थी राम भक्ता. हे हनुमंता, त्या ठिकाणी आमची त्या ठिकाणी सीतामाई ही देवता आहे आणि तिला त्या ठिकाणी रावण छळत आहे. त्यामुळे आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राला त्या ठिकाणी युद्धाच्या ठिकाणी सहाय्य करू असे त्या ठिकाणी सर्व शस्त्र देवता बोलू लागलेला आहेत. हनुमान माने पुढच्या जग जेठी, युद्धी माझी राखीचे पाठी. साह्य शक्ती कोट्यानुकोटी, पुछासाठी मज जाहल्या. आणि ह्या सर्व शक्ती त्या ठिकाणी शेपटामुळे त्या ठिकाणी मला सहाय्य झाल्या. म्हणून आता हनुमंत बाप्पा त्या ठिकाणी शेपटीची स्तुती करू लागलेला आहे. ऐसे पुच्छाचे स्तवन, करणी पुच्छाचे लालन. देवणी पुच्छासी चुंबन, जाहला सावधान युद्धार्थी. आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी हनुमंताने त्या शेपटीचं त्या ठिकाणी स्तुती केलेली आहे आणि शेपटीचं चुंबन घेतलेलं आहे. आणि आता हनुमंत बाप्पा युद्ध करण्यासाठी तयार झालेले आहेत. परिग घेऊन आता येता देखोनी हनुमंता. जंबू पावला परम चिंता, माझे सहस्र मज गाता प्रततले. आणि हनुमंताने तो आता परी घेतलेला आहे आणि तो आता जंबूमायाला मारण्याच्या तयारीत आहे. इकडे जंबूमाई घाबरलेला आहे. तो म्हणू लागलेला आहे की हे परीग नावाचं हे आपलं शस्त्र आहे आणि ते आता आपल्यालाच मारण्यासाठी तयार झालेलं आहे. त्यामुळे आता त्या ठिकाणी जंबूमाई घाबरलेला आहे. रावण परदारा धर्म, पाप शक्ती शोभल्या परम. नासला अक्रम पराक्रम, मरणानुक्रम राक्षसा. आणि रावणाने परस्त्रीला त्या ठिकाणी आणल्यामुळे त्या ठिकाणी त्या पापामुळे त्या ठिकाणी आता आपल्या शक्ती आपल्यावर फिरू लागलेला आहे. आता आपला अंतकाळ जवळ आलेला आहे असं त्या ठिकाणी जंबूमायाला वाटू लागलेला आहे. करवया वनराचे घाता, राक्षसे परिघ सोडिला होता. तो आला हनुमंताचे हाता, जंबूचा माथाचे दावया. आणि जो परी जंबूमायाने हनुमंताला मारण्यासाठी टाकलेला होता तोच परी आता हनुमंताला सहाय्य झालेला आहे आणि आता तो जंबूमायाला मारण्यासाठी तयार झालेला आहे. कोपाला हनुमंता, परिग भोवंडीला साठोपता. लक्ष्मी जंबूची माथा, होय हानी ताते ऐका. आणि आता हनुमंत बाप्पाला राग आलेला आहे. हनुमंताने तो परी गरागरा त्या ठिकाणी फिरवलेला आहे आणि जोरात त्या ठिकाणी जंबूमायाचं मस्तक छेदण्यासाठी आता जंबूमायाकडे सोडलेला आहे. वेगी उडणी अंबरा, दात खांदले कर करा. परिग भोवंडीला गरगरा, रहवरा ठोकिले. आणि हनुमंत बाप्पाने आकाशात उडी मारलेली आहे. परी कासणार त्या ठिकाणी गरागरा फिरवले आहे आणि तो जंबूमायाला मारण्यासाठी आता जंबूमायावर सोडलेला आहे. निधडी हनुमंताची शक्ती, नात्या शरीर नात्या सहस्ती. हात पाय न दिसती, न दिसे व्यक्ती राक्षसा. आणि हनुमंताने जोरात परी फिरून त्या जंबूमायावर मारलेला आहे. जंबूमायाचं पिटत झालं आहे. त्या ठिकाणी त्याचं हात पाय शरीर त्या ठिकाणी काहीच शिल्लक राहिलेलं नाही. नात वार नात रात, नाते धनुष्य ना शस्त्र संभारू. वानरे केला व्यक्त मारू, न दिसे गोचरू राक्षस. आणि तो राक्षस होता तो दिसलाच नाही. त्या परिघामुळे राक्षसाचं त्या ठिकाणी
त्या ठिकाणी अतिशय बारीक तुकडा झालेला आहे, रथ दिसला नाही, त्या ठिकाणी शस्त्र दिसलं नाही, हत्ती दिसलं नाही, काहीच दिसलं नाही. त्यामुळे त्या ठिकाणी इतका त्या परिघाचा त्या ठिकाणी मोठा त्या ठिकाणी घात त्या ठिकाणी हनुमंताने जंबूमायाला मारलेला आहे. दुर्धर हनुमंताचा घात जीव मारणी यातेथ गायवट नदीसे प्रेत केला भस्मात राक्षसा. आणि त्या इतका त्या ठिकाणी घाव त्या ठिकाणी हनुमंताचा मोठा होता की त्या ठिकाणी काही सुद्धा शिल्लक राहिले नाही. त्या ठिकाणी तिथं सर्व त्या ठिकाणी पिष्ट त्या ठिकाणी त्या तुकडं त्या ठिकाणी त्या जंबूमायाचं केलेलं आहे. आदि हनुमंत महाबळी एशिया परि जंबूमळी परिघाय मेळविला धुळी रणरांगळी करणी. आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी हनुमंताने त्या परिघाने त्या जंबूमायाला त्या ठिकाणी मारलेला आहे. जंबू मारिला तया मारुती प्रस्थ बोंबले दोही हस्ती द्यावय मंत्रांनी ती पुरती शोधिता असती न लाभेची. आणि जंबूमाई मारला ही वार्ता त्या ठिकाणी लंकेमध्ये कळलेली आहे. प्रहस्त त्या ठिकाणी त्याचा त्या ठिकाणी जंबूमायाचा बाप आता दोन्ही हाताने त्या ठिकाणी बोंबलू लागलेला आहे की त्या ठिकाणी त्याला अग्नी देण्यासाठी हस्ती सुद्धा शिल्लक राहिली नाही. म्हणून पावनिया पुत्र शोक येवणी रावणाचा मुख प्रहस्त करी महाशंख दुर्धर दुःख घोटेना. आणि आता प्रहस्त त्या ठिकाणी आपल्या मुलाचा शोक सहन होत नाही. तो रावणाजवळ आलेला आहे आणि त्या ठिकाणी दोन हाताने बोंबलून त्या ठिकाणी शोक करू लागलेला आहे. जोंटी सुटली मोकळी प्रहस्त लोळे क्षिती तळी ज्येष्ठ पुत्र जंबूमाळी वानरे धुळी मेळविला. आणि ज्येष्ठ म्हणजे थोरला मुलगा असणारा हनुमंताने मारल्यामुळे त्या ठिकाणी प्रहस्ताने आपले केस मोके सोडलेले आहे आणि तो आता पुत्राचा शोक करून त्या ठिकाणी जमिनीवर गडबडालो लागलेला आहे. युद्धी पडला प्रहस्त कुमार इतर प्रधानांचे ते पुत्र वेगी मोकली दाश शिर रणी वानर मारावया. आणि प्रहस्ताचा मुलगा जंबूमाया हनुमंताने मारल्यामुळे आता त्या ठिकाणी पुढे त्या ठिकाणी दुसऱ्या प्रधानाची मुलं त्या ठिकाणी निवेदन त्या ठिकाणी रावण करू लागलेला आहे. रावणाचे सभेत प्रधान पुत्र अति गर्वित महावीर ते दृष्टीनं गणित बोळण मत प्रतापी. आणि रावणाच्या सभेमध्ये त्या ठिकाणी बयाने त्या ठिकाणी उन्मत्त झालेले प्रधानाची मुलं होती. त्या ठिकाणी त्यांचं नियोजन आता रावण त्या ठिकाणी हनुमंताला मारण्यासाठी करू लागलेला आहे. ऐसे बळ दर्पती दप्त शस्त्राती निपुण ते नित्य येरानापेक्षित अति समर्थ युद्धार्थी. आणि ती प्रधानाची मुलं त्या ठिकाणी बयाने अतिशय श्रेष्ठ होते, पराक्रमी होते, युद्धामध्ये निपुण होती. युद्धाग्रणी प्रधान सुत निवडोनी समस्त हनुमंतासी युद्धात धाडी लंकानात साक्षेपे. आणि जी अतिशय पराक्रमी होती ती निवडून त्या ठिकाणी प्रधानाची मुलं आता रावणाने काढलेली आहेत आणि आता हनुमंताशी युद्ध करण्यासाठी त्यांना पाठवण्याच्या तयारीत आहे. तुमचे अंगी युद्धक्रम नित्यवाणीत पराक्रम वण विध्वंसी प्लवगम त्यासी संग्राम करावा. आणि त्या प्रधानाच्या मुलाला रावण बोलू लागलेला आहे की
ज्याने 14,000 बनकर मारलेला आहेत, 80,000 किंकर मारलेला आहे आणि ज्या अशोकवनाचा त्या ठिकाणी विध्वंस केलेला आहे, त्या हनुमंताला आता तुम्हाला मारायचं आहे आणि आता तुम्ही त्या तयारी करा, असं रावण त्या प्रधानाच्या मुलाला बोलत आहे. तुम्ही अवघे युद्धी समर्थ बांधून आणावा हनुमंत, नातरी करवा त्याचा घात, पाहो पुरुषार्थ तुमचा. हे प्रधानाच्या मुलांना त्या ठिकाणी रावण बोलत आहे, तुम्ही हनुमंताशी युद्ध करा, त्या हनुमंताला बांधून आणा. जर तो हनुमंत तुम्हाला बांधून आणता आला नाही तर त्याला त्या ठिकाणी युद्धाच्या ठिकाणी मारा, असं रावण त्या प्रधानाच्या मुलाला बोलू लागलेला आहे. थोरवाडी वेची मात नित्य सांगा सभेत, तोच दावा पुरुषार्थ युद्ध हनुमंत जिंकोणी. आणि तुम्ही त्या ठिकाणी सभेच्या ठिकाणी त्या ठिकाणी फुशारकीच्या गप्पा मारत होता की आम्ही लय पराक्रमी आहे. तोच पराक्रम त्या ठिकाणी तुम्ही हनुमंताजवळ दाखवा, हनुमंताला मारा, असं त्या ठिकाणी रावण त्या प्रधानाच्या मुलाला बोलत आहे. ऐसे सांगता लंकानाथ प्रधान पुत्र समस्त, वेगी संजोगणी रथ शीघ्र युद्धात निघाले. आणि असं त्या ठिकाणी हनुमंत त्या रावण बोलल्याबरोबर त्या ठिकाणी प्रधानाची मुलं आता युद्ध करण्यासाठी हनुमंताबरोबर रथ त्या ठिकाणी सज्ज करू लागलेले आहेत. हेमरत्न माळा विराजित शृंगारीले अश्वरथ, ध्वज पताका डोलत रथ शोभत अतिशोभा. आणि रथामध्ये त्या प्रधानाची मुलं आता बसलेले आहे, रथाला घोडे जुंपलेले आहेत, त्या ठिकाणी पताका त्या ठिकाणी लावलेले आहेत आणि आता वाजत गाजत हनुमंताशी युद्ध करण्यासाठी प्रधानाची मुले निघालेले आहेत. मारल्या वाचोनी हनुमंत, परते तो मातृगामी येथा, ऐसे करुणी अशपथ आले समस्त युद्धाती. आणि जर तुम्ही हनुमंताला मारून आला नाही तर तुम्हाला मातृगमनाचा त्या ठिकाणी पाप लागेल, अशी शपथ रावणाने त्या प्रधानाच्या मुलाला घातलेली आहे आणि हनुमंताशी युद्ध करण्यासाठी आता प्रधानाच्या मुलाला पाठवलेला आहे. रथारूढ धनुष्य हाती, पुढे वाजंत्रे वाजती, मागे माता शंख करीती, पुत्र संतती निमाली. आणि त्या ठिकाणी त्या प्रधानाची मुलं रथात बसलेले आहे, वाजत गाजत त्या ठिकाणी पताका लावून आता हनुमंताशी युद्ध करण्यासाठी प्रधानाची मुलं निघालेले आहेत. परंतु त्यांच्या ज्या आया होत्या त्यांना वाटलं आता आपलं मुलं मेली म्हणून आता आपण त्या ठिकाणी निपुत्रिक झालो, असं म्हणून त्यांच्या आया युद्ध करण्याच्या जाण्याच्या अगोदरच त्या ठिकाणी रडू लागलेल्या आहेत.